नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. तिसरी घंटा झाली की प्रेक्षागृहातली सुळबुळ शांत होते आणि उत्सुकता वाढते. पडदा उघडतो आणि रंगमंचावर असा एक प्रवेश होतो की प्रेक्षागृह आधी टाळ्यांच्या कडकडाटात आणि नंतर प्रेक्षकांच्या गडगडाटी हास्यात हरवून जातं. रंगभूमीचा असा एक अवलिया ज्यांच्यासाठी हाऊसफुलचा बोर्ड हे काही नवल उरलेलं नाही, तर ती एक सवय झाली आहे. मी बोलतेय विक्रमवीर नट आणि लाडके अभिनेते प्रशांत दामले यांच्याबद्दल. आज ते कट्ट्यावर आले. टूरटूर, मोरूची मावशी, गेला माधव कुणीकडे, एका लग्नाची गोष्ट, सारखं काहीतरी होतंय ते थेट शिकायला गेलो एक पर्यंत प्रशांत दामले यांनी रंगभूमीवर 13,542 प्रयोगांचा महाविक्रम केलाय. हा केवळ आकडेवारीचा विषय नाहीये, तर तो मराठी माणसाच्या नाटकावरच्या निस्सीम प्रेमाचा आणि प्रशांत दामलेंच्या शिस्तीचा, अफाट मेहनतीचा पुरावा आहे. विनोदाचं अचूक टायमिंग, संवादांमधली सहजता आणि प्रेक्षकांच्या नाडीवर असलेली अचूक पकड या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांनी पिढ्यानपिढ्या रसिकांना आपलंसं केलंय. केवळ अभिनयच नाही, तर उत्तम गायन, नाटकांची निर्मिती आणि बॅकस्टेजच्या कलाकारांपासून ते सहकलाकारांपर्यंत प्रत्येकाची मनापासून घेतलेली काळजी यामुळे ते खऱ्या अर्थानं रंगभूमीचे ऊर्जास्रोत ठरतात. नुकताच त्यांच्या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. त्यांचा आजवरचा प्रवास, मराठी सिनेमाची सद्यस्थिती, नाटकांना मिळणारा उदंड प्रतिसाद आणि आजची तरुणाई या सगळ्यांबद्दल त्यांना नेमकं काय वाटतं जाणून घेऊया. कट्ट्याला सुरुवात करूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार प्रशांतराव, तुम्ही आवाहन काय केलं इंस्टाग्रामवर तरुण जेनझीला की सगळं शांततेत होऊ द्या, आणि धर्मेंद्र प्रधानांनी आज शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. काय वाटतं तुला ह्या सगळ्या जेनझीबद्दल, त्यांच्या आंदोलनाबद्दल आणि हे जे सगळं आत्ता सुरू आहे त्याच्याबद्दल? नाही, हा योगायोग आहे. मी आवाहन केलं आणि त्यांनी राजीनामा दिला असं काही होत नाही आणि असं होई नये. तरुणांचे प्रश्न वेगळे असतात, तरुणांची इच्छा वेगळी असते, तरुणांचे मतं वेगळी असतात. ती ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या म्हणण्याला उत्तर देणं योग्य वेळी हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांना हल्ली सगळं झटपट पाहिजे. हां, म्हणजे मी तुला सांगितलं आणि तू 2 दिवसांनी फोन करून सांगशील तसं चालत नाही. मला त्यांना चालत नाही. ते तिथल्या तिथे त्यांना ते उत्तर पाहिजे असतं, कारण ते आपल्यापेक्षा फास्ट आहेत. त्यांच्याकडे इतकी साधनं आहेत. हां, आता काही वेळा अर्धवट माहितीवर सुद्धा त्यांचे गाडी ढकलतात ते. म्हणजे मला असं वाटतं की 50पैकी साधारणपणे एक 40 लोक अर्धवट माहितीवर गाडी ढकलतात. 10 जणं काम करणारे असतात किंवा अभ्यासपूर्ण बोलणारे असतात. तर मला असं वाटतं हे 10 जणं कोण आहेत हे ओळखायला पाहिजे. म्हणजे फक्त सरकारच नाही, कुठल्याही क्षेत्रामध्ये हे जे काम अभ्यास करून जे बोलतात ते खरे असतात. त्यामुळे त्यांची मतं काय आहेत ती समजून घ्यायला पाहिजेत आणि त्याच्यावर लगेच निर्णय घ्यायला पाहिजे लवकरात लवकर, असं मला वाटतं. नाही, आता असं आहे की म्हणजे आता तो प्रश्न जो आहे तो कदाचित मार्गी लागेल वगैरे, पण ह्या मुलांचं हे जे आंदोलन झालं आणि ही जी तरुण 20, 22, 25 वर्षांची मुलं आहेत, म्हणजे जेव्हा तू तुझ्या 20, 22, 25 वर्षाच्या स्वतःकडे बघतोस, तर तो काळ, त्या तरुणाईचं त्यावेळची सगळी स्थिती, त्यांचं विचार करणं आणि ह्या मुलांचं विचार करणं, काय तुला कसा? खूप जमीन आसमानाचा फरक आहे. जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे मी 76ला SCC झालो. त्यावेळी तर काहीच नव्हतं, इंटरनेट नाही, TV नाही, काहीच नव्हतं त्यावेळी. त्यामुळे माध्यमं जी होती ते फक्त वर्तमानपत्र एवढं एकच होतं आणि रेडिओ एवढं एकच होतं. आजच्या तरुणाईकडे इतके स्रोत आहेत माहिती मिळवण्याचे, गुगलपासून ते सगळेच. त्यामुळे त्यांच्याकडे माझ्यावेळी जी माहिती होती त्याच्यापेक्षा खूप जास्त माहिती आहे त्यांच्याकडे. त्यामुळे फरक हा असणारच. विचार करण्यात फरक आहे, प्लॅनिंगमध्ये फरक आहे, इम्प्लिमेंटेशनमध्ये फरक आहे आणि समूहाने आपण एकत्र आलो की आपल्याला लवकर यश मिळू शकतं, असा एक विचार आहे. आपल्यावेळी म्हणजे माझ्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये पहिल्यापासून नाटक, एकांकिका, स्पोर्ट्स हाच विषय होता. म्हणजे अभ्यास होता पण याला जास्त महत्त्व होतं. त्यामुळे आजचा तरुण आणि आमच्या वेळची आमची तरुणाई ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आजच्या तरुणाईला खूप माहिती आहे, म्हणजे त्यांच्या इंटरेस्टची माहिती. म्हणजे त्यांना रीळ बघायची असेल तर रील्स बघत राहणार, त्यांना रील्स करायचे तर रील्सच करत राहणार. पण ज्यांना खरंच माहिती आहे
की घटना काय असते, हे असते, ती त्यातली एक जी हुशार मुलं आहेत त्यांना हाताशी घेऊन काम करायला लागतं. पण घरामध्ये तुझ्या दोन तरुण मुली आहेत, तर त्या घरातल्या जेन झीशी डील करणं तुला कसं जमतं? एक तर पहिली गोष्ट, घरात आपण कमी बोलतो बरोबर. म्हणजे तिथेच विषय तिथे अर्धा संपतो. म्हणजे माझ्या मोठ्या मुलीने सांगितलं की बाबा हा फुल शर्ट आहे, तो फुल शर्ट बरा दिसत नाही, तू जरा फोल्ड कर, तो फोल्ड चांगला दिसेल. फोल्ड करायचं, कशाला चर्चा करायची. त्यामुळे जेव्हा अतिशय महत्त्वाचे विषय असतात की अभ्यास किंवा मला आता कुठे जायचं आहे, कुठलं स्ट्रीम मला घ्यायचं आहे, काय शिकायचं आहे, हे माझ्यापेक्षा मुलीच मला जास्त सांगतात की मी हे घेतलं होतं पण मला आता हे आवडतं आहे. माझा आवडीचा विषय आहे, मी चुकून माझ्या मैत्रिणींच्या नादाला लागून घेतलेली मी ही स्ट्रीम होती, पण माझी मुळात आवड ही आहे. सो आय शुड बी रेडी टू ॲक्सेप्ट दॅट. चुका आपण पण केलेल्या चुका की मला एक करायचं असतं, म्हणजे मला गायक व्हायचं होतं, झालो काय मी. ते आता काळाच्या ओघात आपल्याला जिथे जिथे संधी मिळते, म्हणजे संधी साधू पण आपण म्हणू शकतो, जिथे संधी मिळते ती संधी पिकअप करून आपण पुढे जायचं असतं. यशस्वी होण्याची ती एक वाट आहे. आत्ताच्या मुलांना जास्त स्वातंत्र्य आहे असं तुला वाटतं? खूप जास्त आहे. म्हणजे इतकं पण नको, इतकं पण नको आहे, खूप जास्त स्वातंत्र्य आहे. पण म्हणजे असं नाही, पण आता त्यांना पण का? स्वातंत्र्य नाही, स्वातंत्र्य नको असं म्हणायच्या आधी मी त्यांच्यापेक्षा हुशार पाहिजे तर मी म्हणू शकतो त्यांना स्वातंत्र्य नको. कारण त्यांनी एखादं काउंटर घेतलं तर त्याच्यावर मला काउंटर करता नाही, पण हे जे आहे ना, की असं तू म्हणणं की जास्त स्वातंत्र्य आहे आणि एवढं स्वातंत्र्य नको, तर ह्याच्यावरनं ट्रोल होऊ शकतोस म्हणून की का असं का कसलं स्वातंत्र्य? नाही, काय आहे माहिती आहे का की मी तुला मगाशी म्हणालो 50 पैकी 10 मुलं अतिशय हुशार आहेत आणि 40 मुलं अर्धवट अभ्यास आहेत. त्या अर्धवट अभ्यास करणाऱ्या मुलांच्या बद्दल मी बोलतोय. ही जी अर्धवट अभ्यास करतात ना, की समजा आता नीटचा फुल फॉर्म काय हे जर आपल्याला माहीत नसेल तर नीटच्या ह्याच्यामध्ये जाऊन उपयोग काय? बरोबर की नाही? नीटचा फुल फॉर्मच मला माहीत नाही, मग नीटच्या घोषणा देऊन काय उपयोग आहे? माझा मुद्दा तो आहे की तुम्हाला जर ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, ज्या गोष्टींसाठी मी इथे आलेलो आहे ती गोष्ट तुम्हाला करायची असेल तर त्या गोष्टीची पूर्ण माहिती असणं हे तुम्हाला अतिशय गरजेचं आहे. त्यातले तोटे, फायदे, येणारे अडथळे. म्हणजे आता मी 44 वर्ष इथे काम करतो, इथे काय काय अडथळे येऊ शकतात हे मला माहिती आहे. पण मी 1983 ते 2008 मी फक्त कलाकार होतो. या संपूर्ण कालावधीत निर्मात्याला येणाऱ्या अडचणी काय असू शकतात हे मी शिकलो. त्यामुळे तुझा मुद्दा जो आहे की अर्धवट माहितीच्या आधारे कोणावरही आरोप करणं हे चुकीचं नाही असं मला वाटतं. पण या सगळ्यामध्ये म्हणजे आता या 44 वर्षांमध्ये आणि 13,542 प्रयोगांमध्ये तुला आता समोरचे प्रेक्षक पण बदललेले दिसत असतील ना? म्हणजे आता तू म्हणतो ते जेनझी पण येतात मराठी नाटकाला. म्हणजे आता एका लग्नाची गोष्ट आपण 98 साली केलं बरोबर. त्यावेळी लग्न झालेली जी जोडपं होतं त्याच एका लग्नाची पुढची गोष्टला 2 मुलं घेऊन येतात. पिढी तीच आहे पण आता ती नवीन पिढीला पण पालक आणायला लागलेले आहेत की ज्यामुळे त्यांना मराठी नाटकांची आवड निर्माण होईल. त्यामुळे मला असं वाटतं की कोविड नंतरचा जो प्रेक्षक आहे तयार झालेला तो अतिशय शार्प आहे. त्यांना लगेच कळतं आम्ही त्यांना गंडवतोय काय. म्हणजे तुम्ही आम्हाला गणवू नका, आम्हाला माहिती आहे काय आहे ते. इतकं ते त्यांनी 2 वर्षात इतकं बघितलेलं आहे, असं करून बघितलेलं आहे. त्यामुळे त्यातल्या चुका काय आहेत, त्यातले गमती जमती काय आहेत, ओव्हरकम कसं करतात हे सगळं त्यांना माहिती आहे. त्यामुळे अतिशय ब्रिलियंट. म्हणजे तू जर बघितलं तर कोविडच्या आधीच आत्ता जेवढी नाटकं येतात 60-70 नाटकं येतात त्यातली 3-4च चालायची आहेत. पण आजही तेवढीच नाटकं आहेत पण त्यातली 8-9 चालत आहेत. कारण ह्या बाजूने म्हणजे निर्माते, कलाकार यांनी पण आपापले एफर्ट्स त्यात टाकलेले आहेत. तू सुरुवात केली 84 साली ना? 83 म्हणजे टूरटूर आलं 83ला. हां. आता जर आपण बघितलं तर म्हणजे टूरटूरचा काळ, त्यावेळचं आपण सगळं आपलं समाज जीवन बघितलं. म्हणजे त्यावेळेला रंगीत TV नुकता कुठं आला होता. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या आणि इंटरनेट तर लांबची गोष्ट होती. TV सगळीकडे पोचलेलाही नव्हता. म्हणजे काही प्रमुख शहरांमध्ये आलेला होता आणि ते TVचं जाळं हळूहळू पसरायला सुरुवात झाली होती. तर त्यावेळेला तू
स्टेजवर आलास आणि तेव्हापासून आज म्हणजे आता सगळंच बदललं, इतकं बदललं. पण बदललं नाही ते तुझी एनर्जी तुझ्यातली आणि प्रेक्षकांना आनंद देण्याची क्षमता, कसं ते राहिले तुझ्या? नाही, ते काय एक दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपल्याला एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जी मेहनत घेतलेली असते ना, ती मेहनत सतत डोक्यात असते. त्यामुळे त्या मेहनतीचं मला हे फळ मिळालेलं आहे असं समजलं मी, तर ती मेहनत घेतली म्हणून हे फळ मिळालेलं आहे. त्यामुळे हे फळ मिळण्याचं बेसिक गोष्ट आहे ती मेहनत घेतली आहे. आणि ती मेहनत आजही मला तशीच घ्यावी लागते, कारण यश मिळवण्यासाठी, मिळालेलं यश टिकवण्यासाठी आणि ते तसंच पुढे चालू राहण्यासाठी. नाही, हे आत्ताचं जे सगळं आहे ना, हे म्हणजे वेगळ्या कुठल्या तरी लेखकाच्या वेगळ्या कुठल्या तरी नाटकातलं वाक्य वाचतं. आम्हाला प्रशांत दामलेच्या नाटकामध्ये समजेल असं सांग, हे तू काय म्हणतोयस? नाही, मी तेच तुला सांगतो की मुळात एक आनंदाची गोष्ट आहे. मी जे करतोय ते माझ्यावर लादलेलं काम नाही. मी जर 96वाला असतो, मी 96 मी केलं आहे BSTमध्ये, पण मी 96वालाच जर काम करत राहिलो असतं तर मी आज जेवढा प्रसन्न किंवा जेवढा मला चलो करते असं जेवढा मी आहे तेवढा नसतो. म्हणजे माझ्या सुदैवाने परमेश्वराने मला माझा जो छंद आहे त्या छंदाचं रूपांतर माझं व्यवसायात झालेलं आहे. त्यामुळे मी कितीही काम करू शकतो, कितीही वेळ काम करू शकतो आणि त्यात मॅक्झिमम आपल्याला अजून छान कसं करता येईल ह्याचाही प्रयत्न, कारण रोजचा प्रयोग आहे माझा, एक्सपेरिमेंट आहे रोज. तू रोज प्रयोग करतोस अशी गेली किती वर्ष झाली? काही सगळी वर्ष रोजच करतो? सगळी वर्ष. 44 वर्ष. ॲव्हरेज माझं साधारणपणे सुरुवातीला म्हणजे 95, 96, 97ला तर मी साधारण 70 एक प्रयोग करायचो. आता मी 25 महिन्याला. आणि 13,542 रेकॉर्ड, गिनीजचं रेकॉर्ड वगैरे काय आहे जगभरातलं रेकॉर्ड? 9-9.5 हजार आहे. जॅपनीज माणसाचं. जॅपनीज आहे तो. मी काय एकदा अप्लाय केलं होतं, त्यांच्याकडून मला उत्तर असं आलं की तुमच्यासाठी वेगळी कॅटेगरी ओपन करावं लागेल. म्हटलं नका करू, मी आता आहे तुम्ही सुखी आहे म्हटलं. पण का म्हणजे असं? त्यांचं काय, त्यांचे रूल्स असतील गोऱ्या लोकांचे. पण मग आता आपलं नाटक लिम्का रेकॉर्ड्स आहेत. अच्छा, लिम्का रेकॉर्ड्स आहेत. पण मग गिनीजला अजून पाठवलेलं आहे, पण त्यांचं अजून ते जसा आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला पाहिजे तसा तो येत नाही आहे. दे नीड समथिंग विच आय एम नॉट रेडी टू. पण आता जेव्हा तू आता बघतोस ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तुझ्या एनर्जीचा भाग. तर ते जर आम्हाला अनुभव ऐकायला आवडतील की म्हणजे फसलेला प्रशांत दामले, अडखळलेला प्रशांत दामले, काहीतरी आठवलंच नाही प्रशांत दामलेला. नाही, एक सांगू का की मुळात मराठी नाटकाचं जी संहिता आहे ती संहिता लेखकाची आहे, बरोबर. ती लेखकाची संहिता माझी होण्यासाठी मला एक वेगळी मेहनत घ्यावी लागते. तू लिहिलेले डायलॉग्स हे मी लिहिलेले आहेत किंवा माझ्या मनातले विचार आहेत, ह्याच्यासाठी ती रिहर्सल आहे. 30-40 दिवसाची आम्ही जी रिहर्सल करतो ती त्याच्यासाठी आहे की त्या डायलॉग्सवर कमांड आपण म्हणतो तशी ती कमांड आल्यानंतर अभिनयाची गोष्ट असते. आता त्याच्यानंतर तू म्हणतोस त्याप्रमाणे की समोरची व्यक्ती काय सिम्पल आहे, ॲक्टिंग करणं अतिशय सिम्पल आहे. समोरची व्यक्ती कोण आहे, म्हणजे आता राजीव खांडेकरशी जर बोलायचं असेल तर एक वेगळ्या पद्धतीने बोलायला लागतं. माननीय CM यांच्याशी बोलायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने बोलायला लागतं. बायकोशी बोलायचं असेल तर वेगळा सूर असतो. या सगळ्यांशी बोलताना सूर वेगळे आहेत. मुलीशी बोलताना सूर वेगळे आहेत. हे सूर आपल्यात उपजत आहेत, जन्माला आल्यापासून सूर आहेत आपल्याकडे, बरोबर की नाही. हेच सूर मला नाटकात वापरायचे आहेत. पण ते नाटकात वापरण्यासाठी संहितेवर ताबा पाहिजे. ती संहिता जशी असेल, माझ्याबरोबर समजा आता ऋषी शेलार आहे, बरोबर, शिष्य म्हणून, तर शिष्याशी बोलताना पहिलं मी गुरुजी म्हणून बोलतोय, पण नंतर ते उलटं होतं, मी शिष्य होतो आणि तो गुरुजी होतोय. त्यामुळे ते सुरात बदल हे आपोआप यायला पाहिजेत. पण ते सुरात बदल येण्याच्या आधी तुमच्या डोक्यात पूर्णपणे संहिता फिट्ट बसली तर ते वाक्य त्या सुरांमध्ये जातं. इतकं सिंपल आहे ते. पण ते सिंपल आहे म्हणजे दिसायला सिंपल आहे, पण ते प्रॅक्टिसनेच होतं ते. नाही, पण आता शिकायला गेलो एकच समजा आपण उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये आधी तू गुरुजी आहे आणि नंतर तो गुरुजी होतो, तर सूर बदलतो हे जे म्हणालास तर ह्याचं असं सांगता येईल असं तुला आठवतं? हां, म्हणजे नडायचं असं तो म्हणतो.
नडायचं असं मी म्हणतो. अरे आजपर्यंत कोणाला मी बोट पण नाही उचललेलं. काय होत नाही हो? जो तुम्हाला असं नडायचं बिंदास, हो मला नडायला शिकव ना. हे आता मी शिष्य झालो ना, तो गुरुजी झालाय. इतकं मी आता तुला 2 वाक्यात बदल दाखवला फक्त. सुरांचा खेळ आहे नाटक, हा सुरांचा खेळ आहे. नाही पण फक्त सूर नाही आहेत ना त्याच्यामध्ये. सगळ्यात मला तुझ्याबद्दलचं सगळ्यात मोठा गुण काय तर ती एनर्जी. म्हणजे 44 वर्ष रोज करून सुद्धा. तुला एक गंमत सांगतो. 13,542 गुणिले 5 कर. ॲव्हरेज मी 5 वेळा कपडे बदलतो नाटकात. वा. म्हणजे हा आणखीन मला ते एकदम आठवलं. पण म्हणजे एकदम आठवलं. 13,542 गुणिले आपण 5 ॲव्हरेज केले. 5 सीन्स असतात नाटकात, 6 सीन्स. म्हणजे पहिल्या अंकात 4 आणि दुसऱ्या अंकात 4 तरी 8. तरी आपण ॲव्हरेज आपण 5 जरी पकडलं तर 13,565. एक 70,000 वेळा मी कपडे बदललेत. हो ना. त्यामुळे सगळ्यात जास्त वेळा कपडे बदललेला माणूस असं एक नवा रेकॉर्ड पण तुझ्या नावावर येईल. पण ते सांग म्हणजे एनर्जी जी आहे ती नाही ही कशातून मिळते? कशातून मिळते असं म्हणण्यापेक्षा एक तर पहिली गोष्ट आवड. दुसरी गोष्ट रंगमंचावर पाऊल ठेवल्यानंतर समोरच्या प्रेक्षकांचं विनोदी नाटक हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या हातात असतं. पूर्णपणे 100%. सिरियस नाटक हे आमचं चाललेलं असतं. पण विनोदी नाटक हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या प्रतिसादावरच अवलंबून असतं. त्यामुळे प्रेक्षकांसाठी आपण काम करतोय. वी आर अन्सरेबल टू देम हे एक डोक्यात पाहिजे प्रत्येक कलाकाराच्या. आय एम अन्सरेबल टू देम. कारण आमची इंडस्ट्री ही तुमच्या हॉटेल बिटेल इंडस्ट्री असते ना, सर्व्हिस इंडस्ट्रीच्याही वरची आहे. आम्ही हॉटेलमध्ये जातो, आपण खातो काय वडापाव किंवा काय साधा डोसा जे काय खातो, त्यानंतर काउंटरला पैसे देतो आणि बाहेर येतो. आधी आम्ही काउंटरलाच पैसे घेतोय आणि मग आम्ही तुम्हाला खायला घालतोय. सो वी आर मोर अन्सरेबल हे डोक्यात ठेवायला पाहिजे. आणि त्यानंतर आमची टीम, त्या संपूर्ण टीमने तसं काम करायला पाहिजे. आणि डेफिनेटली नाटक इज अ टीम वर्क. म्हणजे दिसणारे आणि न दिसणारे, ऑन स्टेज आणि ऑफ स्टेज ही सगळी मंडळी तेवढीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे सगळ्या टीमने एकत्र काम केलं, एकजीवपणे काम केलं तर नाटक उत्तम होतं. आणि आता तू म्हणतोस तसं चुका होतात ना, माणूस आहे म्हणून चुका होणार. नो बडी इज 100% परफेक्ट. पण झालेल्या चुका झाकणं किंवा होऊ घातलेली चूक झाकणं. कसं आहे, आता आपण रोज भेटत असू ना तर तुझ्या डोळ्यात कळतं की तुझं पुढचं वाक्य तू विसरला आहेस. अच्छा. हां, त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव तसेच होतात ना. पुढचे वाक्य आता माझं हे आहे मग तसेच होणार. तर हे हावभाव आले नाही तर मला कळतं की तू वाक्य विसरला आहेस. सो आय एम सपोज टू कव्हर दॅट. माझं काम आहे, कर्तव्य आहे को ॲक्टर म्हणून. तर हे अतिशय उत्तम पद्धतीने होण्यासाठी ती रिहर्सल आहे. 40 दिवस, 35 दिवसाची रिहर्सल, 7-8 तुमच्या ग्रँड रिहर्सल. ह्याचं कामच ते आहे की तुझ्या ह्या वाक्याला तुझ्या चेहऱ्यावर कसे हावभाव आहेत, त्या वाक्याला तुझ्या चेहऱ्यावर हावभाव कसे आहेत, हे फिट्ट बसतं डोक्यात. आणि मग ते समजा झालं नाही स्टेजवर तर आपल्याला कळते की काहीतरी गडबड आहे. आता 2 प्रश्न. पहिला हा की तुझं कुठलं नाटक पडलेलं आहे का? हो हो, मी नकळत दिसले सारे नावाचं एक नाटक केलं होतं. अर्थात ते त्याचं कमर्शियल किंवा व्यावसायिक नाटक म्हणून मी केलंच नव्हतं. ते 2 आंधळ्यांचं नाटक होतं आणि नेत्रदानाचे फॉर्म भरून घ्या असं एक सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून ते नाटक केलं होतं मी. त्याचे एक 36 प्रयोग झाले. अच्छा. आणि दुसरा ते मगाशी तू म्हणालास की ते विनोदी नाटक हे संपूर्णपणानं प्रेक्षकांचं असतं. तर असा जर प्रसंग आला की अरे आपल्याला जेव्हा जिथं पाहिजे तिथं हाशा आलाच नाही, तिथं टाळ्या आल्याच नाहीत, तर मग काय होतं? म्हणजे असं झालंय का? आणि किती वेळा झालं आणि तू कसं ते त्यातनं बाहेर कसा पडलाय? काय माहिती आहे का, प्रत्येक नाटकात एक लाफ्टरची जागा आहे. सुरुवातीच्या पहिल्या 3 ते 4 मिनटात. म्हणजे आता उदाहरणार्थ शिकायला गेलो किंवा एका लग्नाची पुढची गोष्ट. आता एका लग्नाची पुढची गोष्टचे 850 प्रयोग झाले, ह्याचे जवळ 300 प्रयोग झाले. तर दोन्ही नाटकामध्ये सुरुवातीला अशी एक जागा असते की त्या जागेवर लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे. म्हणजे कविता जेव्हा एका लग्नाच्या पुढची गोष्ट प्रेक्षकात येते त्यावेळी प्रेक्षकांचा ॲप्लॉज कसा आहे, त्याचा व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूम किती आहे त्याचा, टाळ्या आहेत का, त्या प्रेक्षकांचा कविताला रिस्पॉन्स कसा आहे, ह्याच्यावर पुढच्या अख्ख्या नाटकाचा स्पीड ठरतो.
पेस काय आहे त्या नाटकाचा. ऑडियन्समध्ये खूप ज्येष्ठ नागरिक असतील तर व्हॉल्यूम कमी असतो, किंवा खूप जास्त महिला वर्ग असेल तर त्याचा व्हॉल्यूम मिडियम असतो. पण जास्त पुरुष, झेनझी अशी किंवा साधारणपणे 40-45 हे असेल तर मग व्हॉल्यूम तुफान असतो. तर तिथे आम्हाला कळतं की आज आपलं नाटक काय आहे किंवा आपल्या नाटकाचा पेस काय आहे. शिकायला गेलो एकमध्ये पहिल्याच सुशील जेव्हा येतो तेव्हा आमच्या नाटकात मधू म्हणून एक कॅरेक्टर आहे जो अतिशय काळा आहे. ओके, तर त्याला सुशील बोलवतो, इकडे शक्यतो उजेडात राहा. हे पहिलं वाक्य आहे. तिसरं वाक्य आहे. तिथे आम्हाला कळतं की आज नाटकाचा पेस काय लागायचा किंवा काय लावायचा आहे. त्यामुळे प्रत्येक नाटकात ते असतं. विनोदी नाटकात तो एक भाग असतो की अंदाज येतो त्याच्यावर. पण समजा झालंच नाही, त्यावेळेला तो लाफ्टर आलाच नाही, मग ती पुढची मेहनत, मग पुढे मेहनत घ्यायला लागते. मग पुढे मेहनत घेते, जोपर्यंत हसत नाही तोपर्यंत मेहनत घ्यावी लागते. म्हणजे साधारणपणे मुंबईचा प्रेक्षक आणि पुण्याचा प्रेक्षक ह्याच्यामध्ये फरक आहे. पुण्याचं टायमिंगच जर बघितलं तर 12:30 म्हणजे जेवून यायचं, 5:30 म्हणजे झोपून यायचं, 9:30 म्हणजे परत जेवून यायचं. हां, म्हणजे ऐश शांत. आम्ही नाटक बघायला आलो आहे, आम्ही ठरवू कुठे हसायचं, आम्ही ठरवू किती हसायचं, आम्ही ठरवू कसं हसायचं. आणि एकदा पुणेकरांचं तुम्ही पुणेकर रसिकांनी एकदा तुम्हाला ॲक्सेप्ट करायला वेळ लावतात, नो डाऊट ॲक्सेप्ट करायला वेळ लावतात. पण एकदा ॲक्सेप्ट केलं, माझे सगळे मॅक्झिमम मी काय आपण म्हणतो विक्रम आहेत ते मी पुण्यामध्येच केलेले आहेत. मॅक्झिमम विक्रम फक्त 12 मी षण्मुखांना गेला. आता 13,333 पण तिकडेच केले. 5 प्रयोग केले तिथेच केले, बालगंधर्वलाच केले. मुंबईची गंमत काय माहिती आहे का, मुंबईची प्रेक्षक एक तर दमून येतात, ट्रेन रिक्षा एक तर दमून येतात. 4चा प्रयोग म्हणजे हाफडे घ्यावा लागतो. मग ते तिकडून येतात, नाटकाला येतात, नाटक बघतात. पार्ल्याच्या प्रयोगाला 4 ते 7 नाटक असतं. 7:20 त्यांची विरार ट्रेन असते, बरोबर. आता माझ्या लहानपणी मी जेव्हा आईवडिलांबरोबर शिवाजी मंदिरला नाटक बघायला जायचो तेव्हा शिवाजी मंदिर ते हिंदू कॉलनी 6वी गल्लीत मी राहायचो. तर पूर्ण चालत आम्ही येईपर्यंत नाटक या एकाच विषयावर आईवडिलांची चर्चा असायची की वसंतराव देशपांडे कसे गायले, आज त्यांचा आवाज कसा लागला, मधुकर तोरडमलांचे लुक्स काय आहेत ना, हीच चर्चा असायची. म्हणजे पूर्ण नाटक बघून घरी येईपर्यंत 20 मिनटं आमचं तेवढंच, आणि आम्ही फक्त ऐकायचो. पण आईवडिलांची चर्चा तीच असायची की नाटकाबद्दल चर्चा असायची. तो मुंबईचा प्रेक्षक मग आता त्याच्यामध्ये मुंबईचे प्रेक्षक इन गिव्हन कंडिशन्स 100% एन्जॉय करतात. हां, म्हणजे ते आम्ही हसायला आलो तर पट करा काय ते. कारण आम्हाला 7:20 ट्रेन आहे. आम्ही 500 रुपयाचं तिकीट काढलं आहे, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून काढलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तुमचं काम कराच, आम्ही आमचं काम करूच. हे जे तू आत्ता आईवडिलांच्या बद्दलच्या आठवणी सांगितल्यास, तुला अशी नाटकं कोणती आठवतात? आणि त्यांना दोघांनाही नाटकाची आवड होती? हो, म्हणजे माझे काका नाटकातच होते ना, मास्टर दामले, नूतन पेडणारकर. ते संगीत नाटकातच काम करत होते. त्यांनी 11 पद्धतीचे वेगळे नाटक केले. त्यामुळे मराठी नाटकं बघण्याची खूप संधी मिळाली. पण मराठी नाटकात मी काम करीन असं कधी मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कॉलेजमध्ये जाईपर्यंत मला वाटलं नव्हतं. का शाळेत असताना करायचं नाही? शाळेत असताना मॅक्झिमम गाणंच होतं. पण त्यानंतर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर एक बरा दिसतो आणि बरा गातो असं म्हणून सतीश पुळेकरांनी मला त्यांच्या धिंड या एकांकिकेत घेतलं. आणि त्यानंतर मग ती चटक आहे, रिहर्सल हा चटक आहे. रिहर्सलमध्ये जेवढी मजा येते ना त्याच्यापेक्षा कमी मजा प्रयोगात येते. कारण रिहर्सलमध्ये खूप चॅलेंजिंग असतं. आपल्याला वेगवेगळं करून बघता येतं, टोनिंग सगळं वेगळं करता येतं. एक तर पाठांतर करावं लागतं बसून, त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं बघितली मी. प्रशांतजी, आता 44 वर्षांचा उल्लेख झाला, याच्यात तुम्ही तुमच्या बरोबर काम करणाऱ्या कलावंतांच्याही कितीतरी पिढ्या पाहिल्या.
कितीतरी वेगळे कलावंत ज्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं, तर तो अनुभव कसा बदलत गेला? म्हणजे त्यातही बदल असेल ना, जसं आता आपण प्रेक्षकांबद्दल बोललो तसं. नाही, सुदैवानं काय झालं म्हणजे टचवूड की मगाशी मी त्या व्हिडिओमध्ये बघितलं, तू बघितलंस त्या व्हिडिओमध्ये मी वाक्य एक बोललो की मला भांडायला आवडत नाही. मला खरंच भांडायला आवडत नाही. तुझं माझं पटत नाही असं मला संशय जर आला ना तरी मी बाजूने निघून जातो. कारण काय, आमची इंडस्ट्रीच छोटी आहे. मी आत्ता तुझ्याशी भांडलो आणि 10 वर्षांनी परत आपल्याला एकमेकांबरोबर काम करायची जर वेळ आली तर दॅट कॅन क्रिएट प्रॉब्लेम्स. त्यामुळे माझं आज गेले 44 वर्षात कोणाबरोबरही भांडण नाही आहे, कोणाबरोबरही मतभेदे नाही आहेत. आमची एक साधारणपणेची कम्युनिटी ती छोटी कम्युनिटी आहे. या कम्युनिटीमध्ये लोक जाऊन येऊन असतात. सिरियल मिळलं की तिकडे जातात, सिरियल संपले की इकडे येतात. बरोबर की नाही? मग काही कलाकार स्टॉप गॅप म्हणून काम करतात. हां, म्हणजे सिरियल संपली की आता एक 6 महिने काही नाही, आता मला नाटक करायचं आहे, मग ते 6 महिने नाटक करतात. सो असे जाऊन येऊन मंडळी आहेत. त्यामुळे इथे भांडणाला वाव नाही आहे. पण भांडण हा तर पुढचा टप्पा झाला. त्याच्या अलीकडचा एक जो टप्पा आहे तो मत्सर. आता असं आहे की तू सतत यशच आहे, तुझ्या पदरात सतत यशच पडत गेले, तर तुझ्या बाजूनं नाही पण कुणीतरी असतीलच ना की ज्यांना तर त्या मत्सरी लोकांपासून स्वतःला कसं वाचायचं? नाही, एक सांगू का की तुझा लाफ्टर तुला मिळाला की तू खुश होतोस ना. तुझा लाफ्टर तुला मिळाला पाहिजे. तुझा लाफ्टर तुला मिळाला की तुला माझ्याबद्दल मत्सर वाटायचं कारणच नाही आहे. तू तुझा बॉल खेळ, मी माझा बॉल खेळतो, इतकं सिम्पल आहे. पण ओव्हर राईड करायचं पण नसतं. असे आलेच नाहीत तुला अनुभव? येतात की, म्हणजे आले होते, आता नाही येत. पण त्यावेळी मी पण शिकत होतो ना. पण माझ्यासमोर मोठी मंडळी होती. लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, विजय कदम, राजा गोसावी, शरद तळवलकर, शशिकांत निकते, ही अशी मोठी मंडळी होती जी विनोदाचे सगळे बादशाहच आहेत की, सगळेच बादशाह आहेत. त्यामुळे समोरच्याचा लाफ्टर मारून मी माझा लाफ्टर आजपर्यंत कधी काढलेला नाही आहे. मी जेव्हा समोरच्याचा लाफ्टर मारीन ना तेव्हा मत्सर निर्माण होईल. त्यामुळे मत्सर निर्माण न होण्याची ही पहिली पायरी आहे की तू तुझं खेळ, मी माझं खेळतो. पण अ गुड रिॲक्टर इज अ गुड ॲक्टर, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे तुझा लाफ्टर येण्यासाठी मी तुला रिॲक्ट व्हायला पाहिजे, माझा लाफ्टर येण्यासाठी तू मला रिॲक्ट व्हायला पाहिजे. हे बेसिक जे रूल्स आहेत स्टेजवरचे ते आपण पाळले तर मत्सर हा विषय येईल. तुमचा हा जो मुद्दा आहे ना तोच धरून मी प्रश्न विचारतो. तू तुझा बॉल खेळ, मी माझा बॉल खेळतो. आधीची नावं तुम्ही घेतलीत, मोठी अगदी लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, ही सगळी नावं तुम्ही घेतलीत. आणि थेट आजच्या पिढीत मग संकर्षण असेल किंवा ऋषी असेल, ही 2 आत्ता तुमच्या बरोबरीनं तितकेच गाजणारे कलाकार आहेत. सचिन खेळत असताना सहवागचा उदय होणं हे पाहणं जेवढं क्रिकेट रसिकाला आवडतं तेवढंच या दोघांना पाहणं नाट्य रसिकाला आवडतंय आणि यापुढेही आवडत राहील. काय आहे तुमचं त्या दोघांसोबतचं ट्युनिंग? मग एक संकर्षण आणि दुसरा संकर्षणच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो लहानपणापासून म्हणजे त्याच्या वडिलांपासून नाटक त्याच्या घरात आहे. त्याच्या लहानपणापासून आणि त्याच्या वडिलांपासून नाटक घरात. त्याचे वडील राज्य नाट्य स्पर्धेवर भाग घेणारे ते आहेत त्याचे. त्यामुळे नाटक हे त्याच्या घरात आहे. त्यामुळे नाटकात काम करायला पाहिजे. हे बघा आत्ता कसं झालं माहिती आहे का की सगळ्या बाजू चालू ठेवाव्या लागतात कॉम्पिटिशनमुळे. म्हणजे मला सिरियल मिळाली किंवा ह्याला सिरियल मिळाली, मला नाही मिळाली, मग ते वाईट वाटत राहतं ना, मला वाईट वाटत राहतं. त्यामुळे मी त्याला म्हटलं की तू सिरियल पण कर, नाटक पण कर, जास्त कॉन्सन्ट्रेशन नाटकावर कर. कारण सिरियलमध्ये जेवढे पैसे मिळतात तेवढेच नाटकात मिळतात. तिथे 12 तास काम करायला लागतं, इथे तुला 3 तास काम करायला लागतं. शेवटी निर्माता म्हणून मला कुठेतरी काहीतरी ॲडजस्टमेंट करावीच लागते ना. आणि ऋषाचं सांगायचं झालं तर ऋषा बेसिकली मुंबई विद्यापीठाचा आहे. तो तिथे त्यानं कोर्स केलेला आहे. त्यानंतर पैसे मिळावेत किंवा प्रसिद्धी मिळावी यासाठी तो सिरियलमध्ये गेला. सिरियलमध्ये पण त्याने उत्तम काम केलं. माझ्या पूर्ण करिअरमध्ये ज्यांच्याबरोबर क्षणभर पण दुर्लक्ष करून चालत नाही, ज्यांच्याबरोबर काम करताना, त्यामध्ये पहिला होता सतीश तारे. एक क्षण, तुझं अर्धा क्षण जरी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं ना तर तुझे वाजलेच 12 वाजलेच. तर तो एक सतीश तारे, त्यानंतर वंदना गुप्ते आणि एनर्जी त्याच्या बाबतीत तर ऋषिकेश.
मजबूत एनर्जी आणि अतिशय सिन्सिअर. मी त्याला किती स्टेजवर हसवायचा प्रयत्न केला, कारण कसं आहे की काही प्रयोगानंतर मेकॅनिकल व्हायला लागतो ना आपण, काही प्रयोगानंतर. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात आम्ही काहीतरी वेगवेगळे उद्योग करत असतो. तुमच्यासाठी वेगळं नाटक असतं, आमच्यासाठी वरती स्टेज आमचं वेगळं नाटक असतं. तर मी त्याला किती हसवायचा प्रयत्न करत तर तो हसत नाही, तो बाहेर जाऊन हसतो. ही इज व्हेरी सिन्सिअर, ही इज व्हेरी एनर्जेटिक. आणि मी त्याला म्हटलं की आता तू जरा साऊथच्या लँग्वेज शिकून घे, कदाचित तुला पुढच्या 3-4 वर्षात चान्स मिळू शकतो साऊथला. दिसतो तो तसाच ना तो. संकर्षणचा प्लस पॉईंट काय माहिती आहे का, तो ऑलराऊंडर आहे. तो एकात अडकले नाही. तो कविताही करतो, तो अभिनय पण करतो, तो लेखक पण आहे, तो दिग्दर्शक पण आहे, सगळं आहे त्याच्यात, ऑल इन वन आहे. पण काही त्याचा तोटा पण होऊ शकतो, हेही मी त्याला सांगितलं आहे. आपण तुमच्या एनर्जीबद्दल बोलतोय, पण मध्यंतरी मी चुकत नसेल तर संकर्षणचीच पोस्ट वाचनात आली होती की बॅकस्टेजला त्याच्याशी बोलताना थकलो रे आता असं तुम्ही म्हणाला होतात, आणि त्याबद्दल त्याने खूप भावनिक पोस्ट लिहिली होती. का असं वाटलं होतं तुम्हाला की आता थकलो मी? असं बोललं की जरा समोरच्याला बरं वाटत असावं म्हणून मी बोललो असेल. नाही, काय झालं होतं म्हणजे आता कालचं पण परवाचं उदाहरण द्यायचं झालं तर मी मुंबईहून, माझा 22 तारखेला रात्री नाशिकला प्रयोग होता, त्यामुळे मुंबईहून मी नाशिकला गेलो. ओके, 23 तारखेला माझे पुण्यात 2 प्रयोग होते. 22 तारखेला US अपॉइंटमेंट मिळावी अशी अपेक्षा होती, पण ती मिळाली 23ला. ओके, त्यामुळे मी 22ला इथून नाशिकला गेलो. नाशिकचा प्रयोग करून रात्री 1 वाजता निघालो, 4:30ला घरी आलो, 7:30ला उठलो, 6:30ला उठलो, 7 वाजता निघालो, 8 वाजता अमेरिकन कॉन्सर्टला गेलो, तिथे तुमचे फिंगरचे काय असतं ते केलं. 9 वाजता तिथून निघालो, 5 आणि 9:30 असे 2 प्रयोग पुण्यात केले आणि परत रात्रीचा पुण्याचा प्रयोग करून मी पहाटे 3:30-4ला मुंबईत आलो. आता हा जो प्रवास आहे तसाच प्रवास त्यावेळी झाला असावा म्हणून मी त्याला असं म्हटलं असेल की जरा थकायला झाले रे. पण ते असं बोलायचं असतं, थकायला काय होत नाही, तिथे गेल्यानंतर सगळं. आता तुमच्या परदेश दौऱ्यांबद्दल उल्लेख झाला. तुम्ही प्रोड्युसर म्हणूनही, निर्माता म्हणूनही अनेक नाटकं परदेशी नेता. तर मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत की एक तर असं पूर्ण नाटक परदेशात नेणं, तिथे ते सगळं अरेंज करणं हे किती कठीण असतं, आणि तिकडला प्रेक्षक कसा वेगळा आहे, कारण ते गेलेले असतात तिकडे, इथे खूप बदल घडलेले असतात, समाज बदलत असतो. भारताच्या बाहेर जिथे कुठेही गेलीस तरी तिकडचे जे मराठी प्रेक्षक आहेत ते मुळातले इकडचे आहेत. त्यामुळे त्यांना नाटक बघायचं कसं, नाटकात किती हसायचं, कुठल्या पंचला किती हसायचं, रिस्पॉन्स कसा द्यायचा, कधी द्यायचा, हे सगळं त्यांना माहिती आहे. ते वाट बघत असतात. एस्पेशली अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे 3 देश आपल्यापासून खूप लांब आहेत. त्यामुळे त्यांचं असं दुबई किंवा सिंगापूर आलो जाऊन असं नाही आहे. ते दुबईवाले सगळे पटकन मी आलो, उद्या येतो आणि परवा जातो आहे वगैरे असं नाही आहेत ते. त्यामुळे तिकडचे जे प्रेक्षक आहेत ते अतिशय हुशार आहेत. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे मेहनत खूप आहे. म्हणजे आता कुटुंब कीर्तनचा आमचा आता सप्टेंबरला दौरा आहे. ते 9 प्रयोग आहेत. ते 9 प्रयोगातले सेंटर्स कुठली आहेत, त्यांना सगळे ती प्रॉपर्टी पाठवावी लागते. मग त्यांचे ॲड्रेस घ्यायचे, मग इथे तो प्रिंट करायचा फ्लेक्स, मग त्याला बाय एअर कुरिअर त्या सेंटरला पाठवायचं. इट्स अ बिग प्रोसेस, खूप मोठा प्रोसेस आहे. पण तो करायलाही मजा येते आणि चुकलं तर राग पण येतो. चुकता कामा नाही ना, जे ठरले हे 1, 2, 3, 4 अशी शेड्यूल आहेत ते त्याप्रमाणे व्हायला पाहिजे काम. ते म्हणजे राग पण येतो, म्हणजे राग पण येतो, नाही झालं तर राग पण येतो ना, की का नाही झालं बाबा, ठरलं होतं ना आपलं हे आज करायचं म्हणून. काय राग, लोभ, आनंद हे सगळे एकाच नाण्याच्या बाजू आहेत. त्यामुळे प्रशांतजी, कधी कधी जेव्हा मित्र बसतात म्हणजे गप्पा मारायला, तेच त्यावेळे मी आता तेच बसतात म्हटलं, मी जरा असं केलं. गप्पा मारायला मित्र बसल्यावर पुलंच्या वाक्यांमधली काही टाकता येतात. म्हणजे एखादा अंतू बर्वामधलं टाकता येतो किंवा सखाराम गट्टेमधलं टाकता येतं. असंच तुमच्या नाटकांबद्दल पण आमचं अनेकदा होतं. म्हणजे उदाहरणार्थ हाय काय आणि नाय काय किंवा स्वाव लांबून वगैरे असं काहीतरी टाकायला तुमची संधी मिळते. तर ही जी याच्यावरची पकड जी तुम्ही म्हणालात मग, अशी संहितेवरची पकड, तुम्हाला आधी कळलेलं असतं की हे ॲक्च्युली असं होणार पुढे? नाही, ते प्रयोगानुसारच. आता हाय काय नाही काय तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. 99व्या प्रयोगाला सापडलेले ॲडिशन आहे ही. हाय काय नाही की ही 99-100व्या प्रयोगाला सापडलेली ॲडिशन आहे. आणि ही का सापडली, कारण मी त्या ठिकाणी विसरलो होतो.
ते विसरलोच्या रिप्लेसमेंटला हाय काय नाही काय आलं आणि ते हिट झालं. पण त्यानंतर वसंत सबनीस त्या नाटकाचे लेखक होते, त्यांना कोणीतरी सांगितलं की दामलेंनी ते हाय काय नाही काय बघा, जरा जाऊन बघा. एकदा दिनाच्या प्रयोगाला मागच्या अगदी शेवटी जाऊन बसले. नाटक संपल्यानंतर आत आले, ते म्हणाले की हाय काय नाही काय छान आहे, पण ती जिलबी आहे त्यामुळे ती जपूनच खा. मिळतात लाफ्टर म्हणून तू हाणतोयस तसं नको करूस. म्हणजे जेव्हा तू 5व्यांदा 6व्यांदा म्हणशील, म्हणायच्या आधी तू हात वर केला की लोकांनी म्हणायला पाहिजे हाय काय नाही काय, इतकं ते ठसठशीत आहे. सो मुद्दा असा आहे की प्रत्येक टप्प्यावर मला छान माणसं भेटत गेली, ज्यांनी मला सांभाळलं आणि सांगितलं काय करायचं नाही. काय करायचं नाही हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. मग उरतं ते काय करायचं. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला गुरुची गरज असते. म्हणजे आता कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तर तुम्हाला गुरु असावा लागतो. तर तुमच्या क्षेत्रात तुमच्यासाठी गुरुस्थानी कोण आहे? तुम्ही मुळात कोणाला आदर्श मानता? खरं सांगू का, मी नाटकात येईन किंवा अभिनय करीन असं मला मुळात कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे माझ्या समोर जो माणूस छान काम करतोय तो माझा गुरु. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे, त्याची स्टाईल कामाची वेगळी. सुधीर जोशी, गुड रिॲक्टर. विजय कदम, अतिशय तल्लख बुद्धी. राजा गोसावी, इझी. त्याने त्याच्या बायकोला विहिरीत ढकलून जाळून मारली असं एक वाक्य होतं नाटकात. आणि त्या एका वाक्यावर ते जवळजवळ 4 ते 5 लाफ्टर काढायचे. शरद तळवकर, उत्स्फूर्त. एकदा मी चित्रपटाचं शूटिंग करत होतो, कपडेपटवाला आला आणि शरद काकांना विचारलं तुमच्या पायाचा नंबर काय आहे, तुमची चप्पल आणायची. ते म्हणाले काय 8 नंबर. राजाभाऊ तुमचा काय आहे, ह्याच्यापेक्षा 1 नंबर जास्त. त्याच्यावर शरद काकांना म्हणे हो ह्याची चाल जास्त आहे. हे विनोद करणं, त्या शील अश्लील रेषेवर उभे राहून विनोद करणं हे अतिशय कठीण आहे. अतिशय कठीण आहे. म्हणजे जर तुमचा असा पलीकडे पाय पडला की अश्लीलतेचा ठपका आलाच. त्यामुळे ही सगळी मंडळी आहेत. अशोक सराफ यांच्याबरोबर मी 18 चित्रपट केले. प्रत्येक शॉट झाल्यानंतर ते मला सांगायचे प्रशांत तू ह्याच्याऐवजी असं केलं असतं ना, मत्त झालं असतं. असं सगळे चित्रपट हे असंच होतं बरं का. मग एकदा त्यांना विचारलं, तुम्ही 18व्या चित्रपटाला त्यांनी सांगितलं की ह्या चित्रपटाला कदाचित तुला बेस्ट सपोर्टिंग ॲक्टरचं बक्षीस मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ते मिळालं. मग मी त्यांना विचारलं हे तुम्ही आधी सांगितलं असतं तर आधीच मिळालं असतं ना बक्षीस. तेव्हा तसं नसतं. इट टेक्स टाईम. तुझं तू शिकायला पाहिजेस. अभिनय असं सांगून येत नाही. तुझे अँटेने ओपन व्हायला पाहिजेत, रिसिव्हिंग स्टेशन्स नीट व्हायला पाहिजेत, ॲक्शन म्हणजे काय तुला कळायला पाहिजे, रिॲक्शन्स म्हणजे काय कळायला पाहिजे, शब्दांचं वजन काय आहे, शब्दांचं सूर काय आहे हे तुला कळण्यासाठी मी कशाला सांगू तुला. तुला इथेच काम करायचं आहे ना, मग तू शिक. माझ्याकडून तुला काय शिकता असेल तर बघून बघून शिक. मी नाही शिकवणार तुला. तुझं तू शिकायचंच. मग 18व्या चित्रपटाने सांगितलं आता काय प्रॉब्लेम नाही, आता तू आपोआप शिकत जाशील. तर ही अशी सगळी मंडळी आहेत. मला भेटलेली सगळी मंडळी अशी आहेत. तुझे एकूण सिनेमे झाले किती? माझे 36-38. पण तरी असं की इतके सिनेमे करून सुद्धा तू सिनेमावाला वाटतच नाहीस, तू नाटकवाला असंच वाटत. 92 पासून बंदच केले ना. 92 आज 2026 आलं. 92 पासून बंद केले म्हणजे का बंद केले? फोकस नाटक. गेला माधव कुणीकडेला पहिल्यांदा जेव्हा बोर्ड लागला पहिल्या प्रयोगाला, गेला माधव कुणीकडे 7 डिसेंबर म्हणजे बाबरी पडली त्या दिवशी ओपन झालं. अच्छा. काय डेंजर पिरियड होतं. 6 डिसेंबरला आमचं शिवाजी मंदिरला ग्रँड रिहर्सल होती. बरं त्या नाटकाची संहिता 118 पानाची होती. ओके. ती पाठ होईपर्यंत घाम निघाला होता. आणि मग आमची ग्रँड रिहर्सल सगळी झाली आणि रात्री संपता सबनीस काका आले आणि त्यांनी अजून 2 पानं दिली. ही 2 पानं पण करा. म्हटलं काय जरा थांबा, 25 प्रयोग झाल्यानंतर आपण करू ना. कारण आमचं आधी पाठांतरच काही कळत नव्हतं, काय कुठून कोण येत आहे. खूप एंट्रीज होत्या त्यात. तर ते सगळं झालं आणि मग दुसऱ्या दिवशी प्रयोग झाल्यानंतर आणि पहिल्या प्रयोगाला झाडून सगळे कमलाकर नाडकर्णी तू म्हणशील ते समीक्षक. आमची हवा टाईट होती.
बरं तो प्रयोग लोक इतके हसत होते, 3.25 तास झाला प्रयोग तो. आम्हाला साधारणपणे 20-25 प्रयोगानंतर कळायला लागलं की त्यातलं अंडरलाईन काय आहे, अंडर करंट काय आहे त्या नाटकाचा. तर गेला माधव कुणीकडे नंतर मी असं ठरवलं की आता आपल्याला इथे यश मिळते ना, तर मग ह्या दगडावर पाय, त्या दगडावर पाय, इथे अर्धवट, तिथे अर्धवट. मी जेवढे प्रयोग करीन तेवढे मी लोकांच्या समोर जाणार आहे आणि तिकीट काढून येणाऱ्या लोकांच्या समोर जाणार आहे. तो एक वेगळं प्रेशर असतं. म्हणजे कॉन्ट्रॅक्टचा प्रयोग म्हणजे फुकट नाटक बघायला आलेले लोक आणि तिकीट काढून नाटक बघायला आलेले लोक यांच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तर 92पासून मी ठरवलं की आपल्याला फक्त नाटक करायचं आहे, फक्त आणि फक्त नाटक करायचं आहे. त्यामुळे मी बाकी नंतर चित्रपट केलेच नाहीत. पण जेव्हा अशा तसे 2 प्रसंग आले, म्हणजे एक होतं की तुला गाणं शिकायचं होतं, ते गाणं सुटलं आणि नंतर तू सिनेमा सोडून दिला. तर या दोन्हीच्या बद्दल, म्हणजे गाणं सोडल्याच्या बद्दल कदाचित हळहळ नाही, त्यानंतर काय झालं की सुधीर भटबरोबर 1985 1 जानेवारी 1985 पासून मोरूची मावशी सुरू झालं. सुधीर भट आणि अशोक पत्की, सुधीर भटच्या मी जेवढ्या नाटकात काम केलं, म्हणजे आत्तापर्यंत मी जेवढी नाटकं केली त्यामध्ये 3-4च नाटकं अशी आहेत की ज्याच्यात ना गाणं नाही आहे. एक बेदुणे 5 ज्यामध्ये 67 एंट्री होत्या, उदू पदू चंदू नंदू. त्यात गेला माधव कोणीकडे हे दुसरं नाटक, आणि चल काहीतरीच काय, मी आणि पट्या, प्रदीप पटवर्धन, आणि मी आणि अरुण नलावडे, असे 4-1च नाटकं अशी आहेत की ज्यामध्ये गाणं नाही. सुधीर भटने हे बघितलं की काहीही झालं तरी प्रशांतचं गाणं हवंच, काही वाटेल ते करा तुम्ही. मग ब्रह्मचारीमध्ये एका ठिकाणी असं गाणं सुरू व्हायचं आणि लोक असं व्हायचं. मग मी सुधीर भटला, सुधीर ते गाणं चुकीच्या ठिकाणी आहे, तू गा रे, तुला काय करायचं, त्याने ज्यांना चुकचुक करायचं ते करतो, तू गा. प्रत्येक नाटकात त्यांनी, त्यामुळे झालं काय, एक तर माझा आवाज काय, आवाजाची जात काय, माझी रेंज काय आहे अशोक पत्कीना माहिती आहे. त्यामुळे मी वाईट गाणार नाही अशीच गाणी ते घ्यायचे मला. हां, म्हणजे रेंज काय, कुठपर्यंत जाऊ शकतो वर. आपली झाकली मूठ आहे ना, आपण थोडी सॉलिड आहे, असं थोडीच आहे. आता वंदना गुप्ते, पुरणचं कुठलं नाटक ते, वंदना गुप्ते, सुंदर मी होणार. सुंदर मी होणारमध्ये मी शास्त्रीय गायक म्हणून यायचो. कॅन यू बिलीव्ह, शास्त्रीय गायक म्हणून यायचो. तर फक्त बाहेर मी गाणी लिहून ठेवलेली होती की ही चाल आहे, ही चाल आहे, ही चाल गाड्या आत गुणगुणायचं आणि मी बाहेर जाऊन मग 1-1.5 मिनिटाचं रपकन गायचो आणि बाहेर यायचो मी. तर आपली झाकली मूठ आहे. पण अशोक पत्कीनी आणि सुधीर भटने माझ्या गाण्याला खूप सपोर्ट केला. म्हणजे गाणं नसलं तरी ते गेल्या माधवमध्ये गाणं नव्हतं, गाणी नाही त्याच्या एक, हां, त्याच्या स्टाईलने सुधीर म्हणाला, हे बेकार नाटक, गाणं नसेल तर नाटक बेकार. तुम्ही म्हणालात की 92 नंतर तुम्ही चित्रपट करायचं कमी केलं किंवा बंदच केलं, तर इतक्या वर्षानंतर आता तुमचा पिक्चर आला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, तर त्याचा अनुभव कसा होता? त्यामध्ये तुम्ही आता इतक्या वर्षांनंतर तुम्ही काम केल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? आणि आता त्याला पुरस्कार सुद्धा मिळाला. नाही, मुळात बोंबिलवाडी करण्याचं कारण एक वेगळं होतं बरं का. त्या नाटकाचा जो दिग्दर्शक होता ना, तो दिग्दर्शक खूप प्रॉमिसिंग आहे आणि ऑड पद्धतीने काम करायची त्याची पद्धत आहे. म्हणजे त्याने आधीचे जे चित्रपट तू बघितले असतील, आता हे सुद्धा त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने तो चित्रपट त्याने बनवायचा प्रयत्न केला. बोंबिलवाडी आधी ते नाटक होतं, त्या नाटकाचं त्यांनी चित्रपटात रूपांतर केलं आणि बनवताना त्यांनी खूप मेहनत घेतली होती. एक आउट ऑफ बॉक्स जाऊन आपण म्हणतो ना की हा चित्रपट असेल का, मध्येच तो चित्रपट, मध्येच ते नाटक. तर हे आउट ऑफ द बॉक्सच आहे. हे अशा पद्धतीचा चित्रपट, अशा पद्धतीने म्हणजे चित्रित केलेला चित्रपट मी आजपर्यंत केला नव्हता. आणि ऑनसेटसुद्धा तो इथून एकदम क्लिअर होता की हे असंच पाहिजे. म्हणजे आम्ही सगळे भणंग नट तिथे होतो, मी, मांगले, त्यानंतर आनंद इंगळे, म्हणजे राडेच असायचे स्टेजवर. तिथे फिल्म शूटिंगला फुल राडे असायचे. मग आम्ही ॲडिशन्स करायचो, आपण असं करूया, मग तसं आपण त्याला दाखवूया. तो आला, तो बघायचा,
हा चांगला आहे, पण आत्ता ह्या शॉटमध्ये हे काय करू नका. आपल्या शॉटमध्ये जे आहे तेवढंच आपण करूया, हे आपण नंतर करू. इतकं तो इथून क्लिअर होता. त्यामुळे मलाही आनंद झाला त्या चित्रपटात काम करायला मिळालं आणि त्या पुरस्कार पण मिळाला. प्रशांत, म्हणजे तू खूप काही म्हणजे नाटक करतोस, आता तू अभिनय करतोस, प्रोड्युसर झालायस, त्या सगळ्या गोष्टी, आणखीन 25 गोष्टी तू करतोस. पण मला सगळ्यात कुतूहल आहे, जे एक मध्यंतरी धाडस तुम्ही लोकांनी केलं की ते बुक माय शो सारखं तुम्ही तिकिटालय नावाचं एक ॲप तयार केलं तिकीट बुकिंगसाठी. म्हणजे ह्या भानगडीमध्ये का पडला आणि त्या तिकिटालयाचं कसा त्याला रिस्पॉन्स आहे? लोक येतात का त्यावर, घेतात का? तिकिटालयाला आता 2 वर्ष झाली. बरं, काय झालं होतं की बुक माय शो इज अ ह्यूज. तिकिटालय बुक माय शोवर तू काय नाही आहेस, काय नाही आहे, सगळं आहे तिथे, सगळं आहे ते. काय झालं होतं की त्यामध्ये ना मराठी नाटकं हरवलं होतं. त्या बुक माय शोच्या बुकिंगमध्ये तुम्ही जर ओपन केलं बुक माय शो, तर प्लेमध्ये जरी गेलात तरी ते सगळी नाटकं आहेत तिथे. हिंदी, गुजराती, तू म्हणशील सर्व भाषिक नाटकं आहेत. मराठी नाटकांसाठी असा वेगळा प्लॅटफॉर्मच नव्हता. त्यामुळे आम्ही असं म्हटलं की आपल्याला मराठी कार्यक्रमासाठी, मराठी नाटकांसाठी आपल्याला वेगळा प्लॅटफॉर्म करायला पाहिजे. तर आम्ही तिघे एकत्र आलो. मी, चंद्रकांत लोकरे, अभिजित कदम, असे आम्ही एकत्र आलो आणि ते तिकिटालय सुरू केलं. आणि सुदैवाने तुम्ही बरीच इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यात. हो, इन्व्हेस्टमेंट असणारच ना. आता एक स्टुडिओ उभं करायचं म्हणजे कमी इन्व्हेस्टमेंट आहे. पण चांगली इन्व्हेस्टमेंट केली. हां, इन्व्हेस्टमेंट उत्तम झाली. इन्व्हेस्टमेंट खूप आहे, छान आहे. आणि पण सगळ्यात आनंदाची गोष्ट काय माहिती आहे का, की महाराष्ट्रातल्या सर्व मराठी लोकांनी ह्या तिकिटालयाला उत्तम रिस्पॉन्स दिलेला आहे. अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स अ गुड नंबर्स. आता मी ते जेव्हा आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होता आम्ही, त्यावेळी ते सगळं डिटेलमध्ये सांगू शकेन. पण वी ऑल 3 आर व्हेरी हॅपी. आणि सगळ्यात आम्ही हॅपी असून उपयोग नाही, जे तिकीटं काढतायत ते हॅपी. पण त्याला मुंबईमध्ये प्रतिसाद आहे, पुण्यात आहे, महाराष्ट्रात आहे. मुंबई पुणेमध्ये जेवढा प्रतिसाद आहे त्याच्यापेक्षा जवळ 50-60% जास्त उर्वरित महाराष्ट्रात आहे. ओ, कारण इथे नेक टू नेक आहोत. अच्छा. इथे नेक टू नेक आहे. म्हणजे इथे जर बुक माय शोवर जर ऑनलाईन बुकिंग समजा 1 लाख असेल तर आमच्यावर 85,000 असतं. पण ठीक आहे, 2 वर्षात आम्ही बऱ्यापैकी मजल मारलेली आहे. पण त्यांचा नेटवर्क आमच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे. अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स गेटिंग मोर अँड मोर स्ट्रॉंगर. पण लोकांचं म्हणजे तुमच्याच इंडस्ट्रीमधल्या बाकीच्यांचा रिस्पॉन्स कसा असतो? कारण तुमच्या नाटकांची तर तिकीटं मिळतात त्याच्यावर, पण की नाही आपणही आपले याच्यावरच विकले पाहिजे असा तो रिस्पॉन्स कसा होता सुरुवातीच्या? हां, बरेचसे नाटकवाले आज तिकिटालयावर आहेत, जे निर्माते आहेत. पण काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे काही जण तिकिटालयावर नाही आहेत. ते फक्त VOVsवर आहेत. ते त्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे ते येत नाहीत. मगाशी जसं सर पहिल्यांदी खूप वेळा विचारत होते तोच प्रश्न की तुझी एनर्जी, पण तुझ्या गोंडसपणाचं रहस्य आम्हाला जाणून घ्यायचंय. एक तर सगळ्यात महत्त्वाचे, जर तुमची तब्येत चांगली असेल ना तर तुमची बुद्धी छान राहते. बुद्धी छान राहील की तुमच्या डोक्यात चांगले विचार येतात. आपल्याला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सातत्याने उपदेश करणारे लोक आहेत, बरोबर. उपदेश, सल्ले हे सतत चाललेले असतात. त्यामुळे 2013 नंतर म्हणजे हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर मी एक स्वतःला सवय लावून घेतली की झोपताना आपण पान उलटून झोपायचं. काल जे झालेलं आहे ते मला आज आठवत नाही किंवा आठवू नये असंच मी ठरवतो. काल चांगली गोष्ट झाली असेल, वाईट गोष्ट झाली असेल ती का झाली आणि परत होऊ नये म्हणून त्याच्यावर काय काळजी घ्यायची ह्याचं एक डोक्यात ठेवून मग दुसरा दिवस मी सुरू करतो. त्यामुळे बरेच लोक दुःख विसरण्यासाठी काहीतरी घेतात. हां, मी पण घेतो कधी कधी. म्हणजे काय इतकं काही नाही आहे, म्हणजे उभंच राहता येत नाही, पडतोच आहे वगैरे असं काही नाही. मलाही आवडतं. पण शेवटी आमच्या नाटकात एक वाक्य आहे, माझं आयुष्य खूप साधं सरळ चाललं होतं म्हणून मी जरा वेडावाकला वागलो, पण थांबायचं कुठे हे मला माहिती आहे. तर ते प्रत्येकालाच थांबायचं कुठे हे कळलं तर आपलं आयुष्य जास्त सुखाची गोष्ट काय नाही. आता मी हे जनरल आहे की मी आयुर्वेदावर माझा खूप जास्त विश्वास आहे. ओके, तर आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की तुमचं पोट जितकं उत्तम राहील, सगळे विकार जे होतात ते 70-80% विकार पोटातून होतात. म्हणजे पित्तापासून ते सगळं तिथेच आहे.
तर तुमचं पोट चांगलं राहायचं असेल तर तुम्हाला तूप घ्यायला पाहिजे 1 चमचा, एरंडेल घ्यायला पाहिजे आणि किमान 1 दिवसाआड 1 चमचा पालेभाजी खायला पाहिजे. म्हणजे सोमवार जर तुम्ही एरंडेल घेतलं, हे मी किती लोकांना पटेल आय डोंट नो, पण तुम्ही करून बघा. म्हणजे ज्यांची वजनं भरपूर आहेत ना त्यांनी हे करून बघावं. तुम्हाला 1 महिन्याभरात तुम्हाला रिझल्ट मिळेल. हे मी काय आयुर्वेदिक डॉक्टर वगैरे सांगत नाही, हे प्रत्यक्ष मी करून बघितलेलं आहे. सोमवारी समजा तुम्ही एरंडेल घेतलं तर दुसऱ्या दिवशी 2 चमचे मेथी पालेभाजी खा, तिसऱ्या दिवशी एरंडेल घ्या, परत चौथ्या दिवशी पालेभाजी घ्या. शनिवार रविवार तुम्हाला जे काय करायचं ते करा. की ह्यानेच मला सांगितलं होतं की आवाज जो आहे, आवाज त्या व्होकल कॉर्ड्स जे आहेत त्या व्होकल कॉर्ड्सला आपल्याला ताकद मिळते ती लंग्समधून. आठवतं आहे का हो, मला? yes. व्होकल कॉर्ड्सला ताकद मिळते ती लंग्समधून आणि हे त्याने मला 20 वर्षापूर्वी सांगितलेलं आहे. व्होकल कॉर्ड्सला ताकद मिळते ती लंग्समधून आणि लंग्सची ताकद वाढवायची असेल तर तुम्हाला प्राणायाम करायला पाहिजे. बरोबर ना? हो, अगदी अगदी त्यामुळे बरोबर. प्राणायाम केला तर तुमची लंग्सची ताकद वाढते. लंग्सची ताकद वाढली तर व्होकल कॉर्डची ताकद तुम्हाला आपोआप मिळते. आणि त्याचबरोबर जोडीने सूर्यनमस्कार त्याने मला सांगितलं होतं. 11 तुम्ही, मला खूप आळस आहे बरं का, व्यायामाचा मला प्रचंड आळस आहे. काही वेळेला ना काही नाही सांगितलं तरी कळतं. अरे ही गोष्टी तुला कसं कळलं मला व्यायामाचा आवड म्हणजे नाही? मी इमॅजिनच नाही करू शकत. व्यायाम करतोय वगैरे. प्रशांत दामले जिम मध्ये जातोय, व्यायाम करतोय. सॉरी हा, मी वडाळा राहत होतो, BST मध्ये जिम मध्ये गेलोय 2 वर्ष किती वेळा? रोज. अच्छा. अरे माझी बॉडी काय होती माहिती आहे काय? नाही, आता आपला विषय असा झाला की फोकस नाटकावर असावा म्हणून बाकीचं सगळं चित्रपट वगैरे नाही केले. पण कोरोनानंतर OTT खूप पाहायला जातोय आता आणि मराठी कलावंतांना हिंदी सिरियल्स किंवा हिंदी OTTमध्ये पण खूप चांगली संधी मिळते. मग असं असताना असं नाही वाटलं की 70 देशात थेट आपल्याला बघितलं जाऊ शकतं, तर OTT हे माध्यम ट्राय करून बघावं. वेगळे विषय असतात तिथे खूप. माझ्याकडे माझी 70 माणसं आहेत, मला ती महत्त्वाची आहेत. 70 देशांपैकी 70 माणसं जी माझ्याकडे काम करतात, 30 वर्ष गेली, ती माणसं महत्त्वाची आहेत. काय होतं माहिती आहे का, की मी समजा माध्यम बदलायचं झालं, समजा आता मी चित्रपट करायचं असं मला म्हटलं आणि यू ॲज अ डिरेक्टर आणि यू ॲज अ प्रोड्युसर तू मला सांगितलंस की मला तुमचे 22 दिवस पाहिजेत, तर 22 दिवस मी नाटक बंद कसं ठेवू? 22 दिवस मी नाटक नाही बंद ठेवू शकत. बरं, पिक्चरमध्ये काय असतं हे मला तर कळलं की पिक्चर कसा बनतो, पिक्चर कसा लागतो, कसा पडतो, लागतो का, लागत नाही का, न लागण्याचं कारण काय, एकाच वेळी 4-4 चित्रपट आले तर काय होतं? त्या असंही झालं असेल ना की तुला ऑफर झाली, तू ते टाळलं आणि मग नंतर पण असं पश्चाताप झालेलं सिनेमा कुठला काय सांगतो? नाही, काहीतरी असेल ना की अरे हा आपण करायला हवा होता. अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. मी तुला सांगितलं ना, पान उलटून झोपतो. ते आत्ता झालं. नाही, त्याच्या आधी पानं जपून ठेवत होता. नाही, त्याच्या आधी झालं ना, म्हणून तर अटॅक आला ना. सर, एक अभिनेता, विनोदी अभिनेता, त्याचबरोबर काही वेळेला सिरियस सुद्धा. 1-2 सिनेमात तुम्ही एखाद्या सिनेमात म्हणजे विनोदी खलनायक पण केलेला आहे. भुबू पण केलं. हो, भुबू हा भुबूसारखा पण चित्रपट केलाय. अतिशय गंभीर होता. त्याच्यानंतर गायन उत्कृष्ट, आता निर्माता उत्कृष्ट. ह्या सगळ्या भूमिकांमध्ये महाराष्ट्राने तुम्हाला पाहिलं. महाराष्ट्राला वाटतं आपण प्रशांत दामलेंना ओळखतो, पण असा कुठला प्रशांत दामले आहे जो अजून महाराष्ट्राने पाहिलेला नाही? नाही, मला जेवढं येतं, हे बघ, ॲज अ निर्माता कलाकाराकडून जेवढं काही काही काढून घेता येईल तेवढं काढून घेण्याचं काम असतं निर्मात्याचं. मग आता ह्या शिकायला गेल्यामध्ये मी डान्स बिन्स करतो आहे जे मी कधीच केला नव्हता. ते कुठलं गाणं ते तौबा, हां ते मग त्याला पाठ आहे. तौबा तौबावर मी डान्स करू शकेन आयुष्यात कधी. म्हणजे मी तर कधी विचार पण नव्हता केला की तौबा तौबा या गाण्यावर मी डान्स करू शकेन. कधीच विचार केला नव्हता. आपल्याला जे येत नाही आहे, आपल्याला ती एक चौकट असते, या सेफ चौकट असं आपण म्हणतो ना, की बरं माझं एवढंच, माझं एवढंच आहे, माझं, त्याच्यातून बाहेर पडून काम करण्याची इच्छा पाहिजे. आणि म्हणूनच मी आता ते 2 जबाबदाऱ्या ज्या घेतल्या ते त्यासाठीच घेतलेल्या आहेत की व्यावसायिक पद्धतीने एखादी संस्था कशी आपल्याला चांगल्या पद्धतीने वाढवता येईल, ह्यासाठी मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं अध्यक्षपद पण घेतलं. आणि आता क्रीडा आणि कला बृहन्मुंबई क्रीडा ते पण, केला, त्याच्यावर पण त्यांनी मला नेमलं आहे.
प्लॅनिंगसुद्धा महत्त्वाचं आहे आणि एक्झिक्युशन पण महत्त्वाचं आहे. आणि निर्माता म्हणून मला या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. याच दोन्ही गोष्टी मला तिथे करायच्या आहेत. फक्त माणसं वेगळी आहेत आणि तिकडची नाटकं वेगळी आहेत. पण प्रशांत तू म्हणजे इतके प्रयोग झाले, इतकी नाटकं, काही वेळा तर एका वेळेलाच 2-2 नाटकं पण चालू आहेत. असं म्हणजे कलाकार समजा 95मध्ये एका वेळी 5 नाटकं चालू होती. पण मग असं झालं का कधी की यातलं काहीतरी तिकडं गेलं? हो 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 हो. साखर खाल्लेल्या माणूसमध्ये मी पहिली एंट्री आहे ना, तर पहिल्या एंट्रीला मी शुभांगीला मी मनी म्हणून हाक मारली, जी एका लग्नाच्या गोष्टीमध्ये आहे. तर तिने आतून सांगितले, मी मनी नाही आहे, माझं नाव नीट घ्या तर मी बाहेर येते. असं होतं. कालच एक पॉडकास्ट माझ्या बघण्यात आलं, त्याच्यात साखर खाल्लेला माणूसचा खास उल्लेख आहे आणि अतुल पेठेंनी तो उल्लेख केलेला आहे. बरं. अतुल पेठेंचं म्हणणं असं आहे की आमच्या नाटकवाल्यांमध्ये, म्हणजे ते भेदाभेद नाही केलेला, पण प्रायोगिकवाले व्यावसायिकवाले प्रायोगिकवाल्यांची नाटकं बघतात का, हा त्यांच्या मनातला प्रश्न आहे. ते म्हणतात, मी नाटक बघायला जातो, मला प्रशांत दामलेंकडनं एनर्जी मिळते, सिद्धार्थ जाधवकडनं एनर्जी मिळते. त्यांनी तुमच्या नाटकांचा उल्लेख केला. खरंच तुम्हाला व्यस्त तुमचं जे जीवन आहे त्याच्यामधून इतरांची नाटकं बघायला वेळ मिळतो का? आणि तो जर मिळत असेल तर सध्याच्या काळात तुम्ही कुठली नाटकं पाहिली? नाही, कुठली नाटकं म्हणण्यापेक्षा कुठलं नाटक, म्हणजे आता मी एक नाटक बघितलं, आता मी देव बाहुबली बघितलं आणि त्यानंतर अजून एक बघितलं. अतुलचं म्हणणं बरोबर आहे. काय होतं आहे की नाटकाचे प्रयोग माझे आणि त्याचे किंवा कुठल्याही प्रयोगिकचे क्लॅश होतात. माझे आता 25-27 प्रयोग असतात दोन्ही नाटकांचे मिळून, त्याचवेळी त्याचे प्रयोग असतात. आणि जर त्याचे प्रयोग किंवा त्याचा प्रयोग असेल आणि माझा नसेल तर त्यावेळी माझी ती विश्रांतीची वेळ आहे, कारण इट इज डिव्होटेड टू रेस्ट. ती जी वेळ आहे ती रेस्ट टाईम आहे माझा, म्हणजे रिकव्हरी टाईम आपण म्हणतो ना, दॅट इज माय रिकव्हरी टाईम. मग त्या रिकव्हरी टाईम मी त्या नाटकाला देऊ शकत नाही की कुठल्याच, म्हणजे व्यावसायिक आणि प्रायोगिक हे माझ्यासाठी काही वेगळं नाही. दोन्हीकडे अभिनय करावाच लागतो. नाटक वाईट किंवा चांगले दोनच प्रकार आहेत. करायचं पण नाही, पण एकमेकांची नाटकं बघायलाच पाहिजे. कलाकार बघतात का? बघायला पाहिजेत. आता बाकीच्यांचं माहीत नाही, माझं बघणं फार. देवबावळीचं तुम्ही नाव घेतलं, नसीरुद्दीन शाह आले, परेश रावळ आले, ही सगळी मंडळी आली. त्यांनी जेव्हा माझं बघणं फार कमी होतं, हे मी मान्य करतो. पण ते बऱ्याच गोष्टी एकात एक खूप गोष्टी असल्यामुळे ते काही वेळा मॅनेज होत नाही. आणि जेव्हा मॅनेज होऊ शकेल असं वाटतं त्यावेळी काहीतरी तिथे असतं. म्हणजे आता हे 2 संस्थांची काहीतरी कामं असतात, काहीतरी मीटिंग्स असतात, कुठेतरी लागलेलं असतं काहीतरी, असं होतं ते. प्रशांत, तुझं आडनाव दामले आहे आणि तू आता नाटकच 13,542, त्यातले तू कपडे किती वेळा बदलले त्याचा हिशोब सांगितला, पण त्याच्या नाईटचा जर हिशोब केला आपण, दाबून पैसा आहे माझ्याकडे, तर त्यामुळं तू दाबून पैसा आहे. करतो काय त्या पैशांचं? अरे म्हणजे काय, पैसे कमवायला नको, करतो काय तो नंतरचा भाग आहे. पैसे कमवायला पाहिजेत की नाही. म्हणजे जर कुठे ठेवायचे असतील, द्यायचे असतील, साठवायचे असतील तर मी आहे. एबीपी माझा पण इन्व्हेस्ट करायचं का? पण म्हणजे असं की नाही, कसं आहे माहिती का, तुम्हाला एक सांगू का, एक सांगतो. माझ्या पैशातला काही भाग जो आहे, म्हणजे 100 रुपये माझ्याकडे असतील तर त्यातले साधारणपणे 30 रुपये हे वाटण्यासाठी आहेत. मदत 30 ते 35 रुपये हे मदतीसाठी आहेत. त्यातले 30 रुपये आहेत हे माझ्या भविष्यासाठी आहेत. भविष्य म्हणजे आता साधारणपणे आता आलोच मी 70ला आलो आहे, तर 70 लांब आहे अजून, आता तू 65 आहेस. मी सांगतो रे तुला, एक गंमत म्हणून सांगतो. पण कुठेतरी म्हातारपण येणार आहे, तर पुढचे ते 30% आहे, म्हणजे 30 रुपये आहेत. 30 रुपये आहेत ते माझ्या म्हातारपणासाठी आहेत आणि 40 रुपये आजच्यासाठी आहेत. आणि मला काही तुझ्यासारखं PF नाही आहे, प्रॉव्हिडंट फंड किंवा तुमचं काय म्हणतात, रिटायर झाल्यानंतर तुम्हाला काय मिळतात, ग्रॅच्युइटी, पेन्शन, ह्यातले काही उद्योग नाहीत. लोकांनी सांगितलं घरी जा की घरी जा, त्याच्यावर काही चर्चा नसते ना, बरोबर आहे की नाही. बरोबर. लोकांनी सांगितलं दामले आता बाय झालं, चला बाय म्हटलं की ते बाय म्हणायच्या आधी आपल्याला निघायचं असतं. पण आता 13,542, तर तुला 15,000चं दिसत आहेत. 15,000 आय डोंट नो, कारण माझा ॲव्हरेज आता 250 ते 350 आहे वर्षाचं. लॉंग वे, 1,500 प्रयोग अजून आहेत, म्हणजे आय डोंट नो, डिपेंड्स. मला ते पाय खिचत काम करायचं नाही. 5 वर्ष, आणखीन 5 वर्ष तर तू करू शकतो. हां, करू शकतो, बघूया.
टचवूड. प्रेक्षकांना प्रशांत दामले म्हटलं तर अभिनयासोबतच भावतं ते तुमचं गाणं आणि त्यातल्या त्यात तुमचं ते गाणं सुख म्हणजे नक्की काय असतं ते आम्ही तरुण पिढीसुद्धा अजूनही रीलवरती आवर्जून पाहत असतो. तर त्याची झलक आम्हा तीच तुम्हाला एक सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही रीलवर बघू नका, नाटक बघायला रीलवर बघण्यात कसं झालं, मजा आहे का त्यात? मी आता 2 ओळी पण ऐकवतो. तो ते ऐकवायच्या आधी हे सांग ना की सुख म्हणजे तुझ्यासाठी नेमकं काय असतं? सुख म्हणजे मला आवडलेली गोष्ट किंवा मला भावलेली गोष्ट मला खूप करता येणं. ह्याच्यातूनच सुख डबल होत जातं ना. ह्याच्यातूनच सुख डबल होत जातं. म्हणजे आता तू मला एक बटाटा वडा दिला, हा बटाटा वडा खाल्ल्यानंतर मला आनंद झालाय ना, मग मी दुसरा खातो. ह्याने बटाटा वडा दिलंच नाही आल्यापासून, मग खाणार का? सँडविच दिलं काय रेकॉर्डवर हे पण जाऊ दे, नाही तर फक्त एवढंच जाईल की वडा दिला नाही. सँडविच दिलं, चीज सँडविच. रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आज सध्या मराठी नाटकांचा खूप छान पद्धतीने चालू आहेत. काही नाटकं चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि या आजच्या या आपल्या चर्चेच्या माध्यमातून मी माननीय आशिष शेलार साहेब, माननीय मुख्यमंत्री या दोघांनाही विनंती करतो की लवकरात लवकर महाराष्ट्रातली जी नाट्यगृह आहेत ती अतिशय छान होणं गरजेचं आहे. ऑन रेकॉर्ड, ऑन पेपर 90 ठिकाणी आम्ही नाटकाचे प्रयोग करू शकतो. आज 90 ठिकाणी नाट्यगृह आहेत आणि त्यातली साधारण 3 ते 5 नाट्यगृह म्हणून आहेत, बाकी नुसती आहेत. तर विनंती आहे सर्व रसिक प्रेक्षक, कलाकार, निर्माते सगळ्यांच्यातर्फे विनंती आहे की लवकरात लवकर ही नाट्यगृह ऊर्जित अवस्थेला येणं गरजेचं आहे. आता तुझं गाणं, तू नाटक बघितलंच नाही अजून? मग हे काय, हे मला तू राजीव आवडत नाही, नाटकच नाही अरे बघितलं. हो म्हणायचं असतं. आमच्या बिचाऱ्या सगळ्या आमच्या पोरी इतक्या साध्या सरळ सज्जन आहेत की त्यांना कुणाला खोटं म्हणून बोलता येत. वाक्य ऐकलं नाही तू? आमच्या सगळ्या पोरी साध्या सरळ सज्जन असं तू म्हणालाय. भीती नाही वाटली तुला? म्हटलं नसतं तर भीती वाटली असती. हिच्यापासून जपून राहावं लागतं. बरं, आता मी गाणं ऐकवतो आणि परत एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आज कट्ट्यावर बोलवलं गप्पा मारायला. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, मला सांगा. थँक्यू. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं. देवानं तुमच्या विनोदाच्या रूपातलं, तुमच्या अभिनयाच्या रूपातलं सुख भरभरून आम्हा प्रेक्षकांच्या पदरात टाकलं आहे आणि आम्ही प्रत्येक प्रयोगाला दोन्ही हात भरून, मन भरून ते अनुभवत असतो. मराठी रंगभूमीवरती एक नटसम्राट होते ज्यांनी लोकांच्या डोळ्यात पाणी उभं केलं आणि दुसरे नटसम्राट आहेत जे तुम्ही आहात, ज्यांनी हसवून हसवून लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं केलं. रंगदेवता आणि नाट्यरसिक तुमच्यावरती कायम प्रसन्न राहू देत आणि तुमचा अभिनय, तुमचं काम बघून ती प्रसन्नता आम्हालाही अनुभवता येऊ दे. याच शुभेच्छा. आज कट्ट्यावर आलात त्याबद्दल आभार. धन्यवाद. आणि यासोबतच माझा कट्टा पॉवर्ड बाय बर्वा स्किन थेरपी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.